अखेर शरद पवार साहेबांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. अधिकृतरित्या 14 तारखेला ही उमेदवारी जाहीर होईल असं सूत्रांच्या हवाल्याने समजतंय. ह्याचा परिणाम असा होईल, भाजपसाठी जी एकतर्फी निवडणूक होती ती आता निवडणूक खूप टफ जाईल. मला असं वाटतं रणजितदादा निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये जबरदस्त फाईट होईल. कारण धैर्यशील मोहिते पाटील यांना अकलूज, माढा आणि पंढरपूरचा काही भाग ह्याच्यावर त्यांचं प्रभुत्व आहे. तर रणजितदादा निंबाळकर यांचं फलटण आणि दहिवडी मान तालुका ह्या भागावर काही त्यांचं प्रभुत्व आहे. त्यामुळे दोन्ही भागांमध्ये रस्सीखेच आपणाला येत्या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल. तसेच पवारसाहेबांनी टाकलेला उमेदवार नक्कीच मला तर असं वाटतं की यशाच्या समीप पोहोचेल किंवा यशाला गवसणं देखील राहील. तेच रणजितदादा